या ठिकाणी रोहित कुमार घाडगे यांच्या एबेस स्ट्रायकर या गाईचं मिल्किंग या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्याचं वेईंग आपल्या सर्वांच्या समोर होतं. टोटल आहे 11.370 kg ह्या गाईचं मिल्किंग आहे, जे सकाळच्या सत्रामध्ये 9.580 kg होते ते आता या सत्रामध्ये 11.370 kg पूर्ण झालेलं आहे. या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर शैलेजी मदने सर, त्याचबरोबर डॉक्टर शांतारामजी गायकवाड सर, त्याचबरोबर रवींद्र नवले सर, खरात सर यांचं मी पुन्हा एकदा या प्रदर्शनामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर पुढील जे शेतकरी आहेत, प्रवीण अशोकराव जाधव यांच्या एबीएस प्रोफाइट आणि बियास या दोन्ही गायी प्रॉफिट आणि बायफ या दोन्ही गायींचे मिल्किंग होईल. रोहित कुमार गाडगे यांच्या एबीएस रेडिओ या गायीचं या ठिकाणी काउंटिंग मिल्किंग पूर्ण झाले. या ठिकाणी काउंटिंग होत आहे. रोहित कुमार घाडगे मालकांनी इकडे लक्ष द्यायचे. या ठिकाणी रोहित कुमार घाडगे यांचे एबीएस रेडिओ या गाईचं मिल्किंग झालेलं आहे. 11.10 kg इतकं हे मिल्किंग कंप्लीट झालेलं आहे. सकाळी या गाईचं मिल्किंग होतं 11.190 kg इतकं या गाईचं मिल्किंग होतं. यानंतर जे शेतकरी प्रवीण अशोकराव जाधव यांचे एबीएस प्रोफाइट आणि बायफ या दोन गायींचं या ठिकाणी मिल्किंग होणार आहे. त्यानंतर आशिष भोसले यांचं डेन्मार्क 40-120 आणि पारकर या गायींचं मिल्किंग होईल. आणि शेवट शंभू शरण यादव यांचं एबीएस पाईक आणि एबीएस आरमाडा या दोन गायींचं मिल्किंग होईल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की कोणीही गडबड गोंधळ करू नये. गायी या ठिकाणी डिस्टर्ब होत असतात. पशुपालकांनाही सूचना आहे की कृपया आपले कोणी सहकारी इकडे येत असतील तर त्यांना बाहेर थांबवा. मिल्किंग झाल्यानंतर आपण सर्वांना भेटूयात. या कार्यक्रमासाठी आमचे सन्मित्र सन्मान्य श्री बाळासाहेबजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो.
या ठिकाणी प्रवीण अशोकराव जाधव यांच्या एबीएस प्रॉफिट आणि बायफ या दोन्ही गायींचं या ठिकाणी मिल्किंग कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी प्रवीण अशोकराव जाधव यांच्या दोन्ही गायींचं मिल्किंग कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आशुतोष बाळासाहेब भोसले डेन्मार्क 40-120 आणि पारकर या दोन गायींचं मिल्किंग होईल. तत्पूर्वी प्रवीण जाधव यांच्या गायींचं या ठिकाणी वेइंग होईल. या ठिकाणी प्रवीण अशोकराव जाधव यांचं एबीएस प्रॉफिट या गायीचं काउंटिंग गायीच्या दुधाचं या ठिकाणी काउंटिंग होते. 13.750 kg इतकं हे आत्ताचं वेंग आहे, वजन आहे. सकाळी या गायीचं वजन होतं, या गायीचं मिल्किंग होतं 16.290 kg इतकं
वेईंग होतो आता 13.750 kg. हे आहे 14.350 kg इतकं वेईंग या ठिकाणी झालेलं आहे. 14.350 kg. सकाळचं होतं 14.480 kg. आशुतोष बाळासाहेब भोसले यांच्या डेन्मार्क 40-120 आणि पारकर या गायींचं या ठिकाणी मिल्किंग होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कळस कृषी प्रदर्शन या प्रदर्शनाच्या अंतर्गत राज्यस्तरीय मिल्किंग कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी आलेल्या शेतकरी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की पंजाब राज्याच्या धर्तीवरती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमच कळस कृषी प्रदर्शनामध्ये मिल्किंग कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न होत आहे. या मिल्किंग कॉम्पिटिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेल्या गायींचे या ठिकाणी मिल्किंग कॉम्पिटिशन आजच्या दिवशी पार पडतं. सर्वप्रथम सकाळी 7 वाजता पार पडलंय, त्यानंतर सकाळी 5 वाजता आणि त्यानंतर आता दुपारी आणि सायंकाळी 9 वाजता या ठिकाणी मिल्किंग कॉम्पिटिशन पार पडणार आहे. आणि त्यातून महाराष्ट्रातील विजेती गाय आणि पशुमालक यांची निवड केली जाणार आहे.
कोणाचे दराचं काय हा नंबर द्यायचा ना उद्या बघा येत मला आज बाहेर आहे या ठिकाणी आशुतोष बाळासाहेब भोसले यांच्या डेन्मार्क 40-120 या गाईचं मिल्किंग या ठिकाणी पूर्ण झालंय. आता त्याचं वेईंग या ठिकाणी होतं. $15.160 kg इतकं या गाईचं या टायमाच्या मिल्किंगचं वेईंग आहे. सकाळी या गाईच्या दुधाचं वेईंग होतं 15.070 kg इतकं या गाईने सकाळी दूध दिलं होतं. ही दुसऱ्या वेळेचं मिल्किंग आहे 15.160 kg. यानंतर शंभूश्वर यादव यांच्या एबीएस स्पाइक आणि एबीएस आर्माडा या दोन गायींचं या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग होईल. आशुतोष भोसले यांच्या डेन्मार्क 40-120 या गायीचं मिल्किंग या ठिकाणी पूर्ण झालंय. आजच्या या राज्यस्तरीय संकरित गाय दुग्ध स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर शांतारामजी गायकवाड सर,
गोविंद डेअरीचे ते व्यवस्थापक आहेत. त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर शैलेशजी मदने सर हे देखील आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. यानंतर आशुतोष बाळासाहेब भोसले यांच्या पारकर या गाईच्या दुधाचं या ठिकाणी वजन होते. ते भरले 12 किलो 50 ग्रॅम या ठिकाणी इतकं वजन भरले. सकाळी होतं 11 किलो 810 ग्रॅम इतकं वजनाचं दूध या गायीने दिलेलं होतं. यानंतर शंभू शरण यादव यांच्या एबीएस पाईक आणि एबीएस आर्माडा या 2 गायींचं मिल्किंग होईल. डॉक्टर शैलेशजी मदने सर आणि डॉक्टर गायकवाड सर त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्या कळस कृषी प्रदर्शनला ज्यांचं नेहमी सहकार्य असतं मार्गदर्शन असते तसे डॉक्टर संतोषजी वागचौरे सर यांचंही मी कळस कृषी प्रदर्शन तर्फे सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या मिल्किंग स्पर्धा बघण्यासाठी आलेल्या सर्व पशुपालक शेतकरी बांधव आणि शेतकरी महिला विद्यार्थी पालक या ठिकाणी नितीन अण्णासाहेब विखे यांच्या गाईचं मिल्किंग झाले याचं काउंटिंग या ठिकाणी होतंय. आपल्या सर्वांच्या समक्ष पूर्ण कॅन आपण या ठिकाणी त्यामध्ये खाली केलेला आहे. या नितीन अण्णासाहेब विखे यांच्या गाईचं दुपारी 1 वाजताचं मिल्किंग आहे. 11.270 kg हे आताचं मिल्किंग आहे आणि या गाईचं सकाळी जे मिल्किंग होते ते 10.530 kg इतकं मिल्किंग होतं. यानंतर या ठिकाणी प्रवीण तात्याबा धुमाळ यांच्या देखील गाईचं या ठिकाणी मिल्किंग झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी काउंट आपल्या सर्वांच्या समोर होतोय. सकाळी या गाईचं काउंटिंग होतं 13.50 kg इतकं या गाईचं काउंटिंग होतं आणि आत्ताचं काउंटिंग आहे 12.570 kg इतकं गाईचं मिल्किंग या ठिकाणी झालेलं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्यानंतर पुढील जे पशुपालक आहेत रोहित कुमार घाटगे यांच्या एबीएस स्ट्रायकर आणि एबीएस रेडिओ या दोन्ही गायींचं या ठिकाणी मिल्किंग होणार आहे. या ठिकाणी रोहित कुमार घाटगे यांची स्टेजच्या उजवीकडची जी आहे ती एबीएस स्ट्रायकर आणि स्टेजच्या डावीकडची जी आहे ती एबीएस रेडिओ या दोन्ही गायींचं मिल्किंग या ठिकाणी होणार आहे. पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये प्रथमच राज्यस्तरीय मिल्किंग कॉम्पिटिशन ही स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहे.
सर्वांना सूचना आहे की रिंगच्या बाहेर थांबायचं आहे, रिंगच्या आत कोणी यायचं नाहीये. गायी डिस्टर्ब होतात याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. मी आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबायचं आहे. रिंगच्या बाहेर थांबा सर्वजण, रिंगच्या बाहेर डिस्टर्बन्स होतो या ठिकाणी. महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय मिल्किंग कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतामध्ये पंजाब आणि पंजाब नंतर महाराष्ट्र अशा महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय ही मिल्किंग स्पर्धा आयोजित केली गेली आहे. यामध्ये आजच्या या मिल्किंग कॉम्पिटिशनसाठी जे मी प्रमुख अतिथी उपस्थित आहेत ते डॉक्टर शैलेशजी मदने, डॉक्टर शंकरजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर नवले साहेब, खरात साहेब यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि या सर्वांच्या उपस्थितीत ही लाईव्ह मिल्किंग चालू आहे. रवींद्र नवले साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी रोहित कुमार घाटगे यांच्या गायींचं मिल्किंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे. काय माहिती का पुढच्या वर्षी ग्रुप जर वाढले ना, म्हणजे संख्या जर वाढली ना, ग्रुप करतील तर होता ना. हा गायी सर्वात जास्त किती लिटर दूध देऊ शकतात हे आपल्याला सर्वांना आज रात्री 9 वाजता समजेल. नाही लाईव्ह रेंजच नाही आज. रेंजनी खेळ केला, चालू स्टार्ट झालं आणि नंतर जेवण कार्यक्रम केला. हा चालत आता
या ठिकाणी शंभूशरण यादव यांच्या EBS स्पाइक या गाईचं मिल्किंग झालेलं आहे आणि त्याचं त्या ठिकाणी वेइंग होतं ते झालेलं आहे 12 किलो 340 ग्रॅम आणि या गाईचं सकाळचं वजन होतं दुधाचं 13 किलो 660 ग्रॅम. त्यानंतर शंभूशरण यादव यांचं EBS आर्माडा या गाईचं दुधाचं या ठिकाणी मिल्किंग झालेलं आहे. त्यानंतर आता या दुधाचं वजन आपण या ठिकाणी करतोय.
13 किलो 700 ग्रॅम इतकं वजन या दुधाचं भरलेलं आहे. शंभू शरण यादव यांच्या एबीएस आरमाडा या गाईचं सकाळी दुधाचं वजन होतं 14 किलो 310 ग्रॅम. याबरोबर सर्व गायींचं या ठिकाणी मिल्किंग संपूर्ण झालेलं आहे. आमचे महेश शिंदे सर ज्या गायींचं या ठिकाणी मिल्किंग झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी सर्व आलेख पुन्हा वाचतील. आता पुन्हा एकदा आमचे सन्मित्र डॉक्टर शैलेशजी डॉक्टर शिंदे सर या ठिकाणी वाचत आहे. जी आताची मिल्किंग कॉम्पिटिशन जी झाली त्याच्यामध्ये जे पार्टिसिपेट जे अॅनिमल आहेत 10 अॅनिमल आपल्या मिल्किंग कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झालेले होते. त्याची नावं, त्यांचं ब्रीड आणि त्यांचं आत्ताचं मिल्किंग किती आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता प्रवीण तात्यासाहेब धुमाळ यांची WWS गोल्ड या ब्रीडची गाई होती. तिने आता दुपारच्या सत्रामध्ये 12.570 किलो दूध दिलेलं आहे. 2 नंबरला होते नितीन अण्णासाहेब विखे यांची बायत या ब्रीडची कालवड होती. त्या गायीने आता 11.270 किलो दूध दिलेलं आहे. 3 नंबरला जे शेतकरी होते, जी ती गाई होती त्यांचं नाव आहे रोहित कुमार घाडगे, जे सांगोला इथून आपल्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. त्यांची गाई एबीएस स्ट्रायकर या ब्रीडची आहे. तिने आता 11.370 किलो दूध दिलेलं आहे. रोहित कुमार घाडगे यांची दुसरी एबीएस रोडिओ या ब्रीडची गाई, तिने 11.010 किलो दूध दिलेलं आहे. त्याच्यानंतर कन्नड इथून उपस्थित असलेले प्रवीण अशोक जाधव यांच्या एबीएस प्रॉफिट या गायीने 13.750 किलो दूध दिलेलं आहे. प्रवीण अशोक जाधव यांची दुसरी गाई बायफ ब्रीडची आहे. तिने 14.350 किलो दूध दिलेलं आहे. त्याच्यानंतर आशुतोष बाळासाहेब भोसले यांची डेन्मार्क 400-120 या गायीने 15 किलो 160 ग्रॅम दूध दिलेलं आहे. त्याच्यानंतर आशुतोष बाळासाहेब भोसले यांची कारकरिया ब्रीडची गाई, जिने 12.050 किलो दूध दिलेलं आहे. शंभू शरण यादव यांची एबीएस स्पाइक या गायीने 12 किलो 340 ग्रॅम दूध दिलेलं आहे. आणि शंभू शरण यादव यांची दुसरी गाई एबीएस आरमाडा या गायीने 13 किलो 700 ग्रॅम दूध दिलेलं आहे. जे आज आता हे दुपारचं सत्र संपलं आहे. त्यानंतर संध्याकाळी बरोबर 9 वाजता आजच्या मिल्किंग कॉम्पिटिशनचा शेवटचा जो राऊंड आहे तो होणार आहे. तरी सर्वांनी ह्या वेळेमध्ये उपस्थित राहावे आणि आजचं सत्र संपलं हे जाहीर करतो.